म्हणून एक प्रोसेस आहे. ते प्रोसेस संदर्भात आधी शॉर्टमध्ये बघूया आणि त्यानंतर वॉटर पोटेन्शियल आहे आणि त्याचे डिफरंट ऍस्पेक्ट बघायचे. ओके, सो व्हॉट इज ऍक्च्युअली द फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणजे काय आहे? फॅसिलिटेटेड डिफ्युजन ऍक्च्युअली द ऍब्सॉर्प्शन ऑफ द सोल्यूट. ओके, absorption of solute, absorption of solute with the help of carrier molecule. Sorry, with the help of carrier molecule. Carrier molecules is actually called फॅसिलिटेटेड डिफ्युजन. त्यासाठी मी एक पॅरिटी सांगतो, म्हणजे नेहमी आपल्या लाईफमध्ये दिसणार आहे एक पर्टिक्युलर इन्सिडेंट्स मी तुम्हाला सांगतो. सपोज असं एक रोड आहे. ओके, या रोडमध्ये रोडच्या एका साईडला एक ब्लाइंड माणूस आहे. तर इथे एक माणूस आहे, ब्लाइंड आहे, त्याला दिसत नाही, अजिबात दिसत नाही. मग त्याला ह्या कडेला यायचं, रोडच्या ह्या साईडला यायचं. मग त्याला स्वतःचे यायचं म्हटलं तर ते गाडी येणार आहे, त्याला तटणार आहे आणि ते ऍक्सिडेंट वगैरे होण्याची शक्यता आहे. म्हणून हे माणूस काय करतो, एक दुसऱ्या एक व्यक्तीच्या मदतीनं ते व्यक्ती त्याचे हात धरणार आहे आणि ते व्यक्ती काय करणार आहे, याला या साईडला सोडणार आहे, इथं सोडणार आहे, त्याला असं क्रॉस करणार आहे आणि या साईडला सोडणार आहे. आणि हा व्यक्ती काय करतो, पुढे जाऊन इथं बसणार आहे, सगळं परत जाऊन इथं बसणार आहे, इथं उभारणार आहे त्याच्या कामासाठी. ठीक आहे, इथं काय केलंय ऍक्च्युली, हे ब्लाइंड माणसाला स्वतः जाता येत नाही म्हणून त्याचे हात धरून एक माणूस त्याला या कडेला पाठवलंय, पोचवलंय. ठीक आहे, मग ते ऍक्च्युली इथं जे माणूस त्याला मदत केलेलं आहे, ते मदत केलेलं ते व्यक्तीला म्हणायचं कॅरियर मोलिक्युल म्हणायचं. तर आणि जे ब्लाइंड माणूस आहे त्याला आपण सोल्यूट म्हणायचं. तर सो दिस इज द सोल्यूट. हे सोल्यूट प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या या साईडला यायचं. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे असं सेल असेल तर सपोज दिस इज द सेल, या सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, इथं सोल्यूट आहे, हे सोल्यूट सायटोप्लाझम मध्ये यायचं, पण सहजपणे जात नाही. पण जात नसल्यामुळे काय करतो, एक कॅरियर मोलिक्युलच्या मदतीनं ते मोलिक्युलला ते सायटोप्लाझम मध्ये पाठवणार आहे. तर असं absorption of the solute with the help of a carrier molecule is known as what is facilitated diffusion. Molecule is known as, is called or is known as the facilitated diffusion, known as facilitated diffusion. That is the short, in short, what is actually facilitated diffusion. तर मोलिक्युल किंवा ते सोल्यूट स्वतः आत जाऊ शकत नाही, सायटोप्लाझमच्या आत जाऊ शकत नाही, पण असं जाण्याची गरज आहे. मग गरज असेल तर त्याला दुसरे एक मोलिक्युल त्याला अट्रॅक्ट करून घेणार आहे आणि आणि हा दुसरे एक मोलिक्युल त्याला आपण ऍक्च्युअली ते कॅरियर मोलिक्युल म्हणतात. हा कॅरियर मोलिक्युल या सोल्यूटला सायटोप्लाझम मध्ये पाठवणार आहे. दॅट इज नॉन एज द फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आता फॅसिलिटेटेड डिफ्युजन एखादं सेल मेम्ब्रेन मधून व्हायचं असेल तर तिथं काय अडचण काय आहे? आपल्याला माहिती आहे सेल मेम्ब्रेनचे स्ट्रक्चर तुम्ही 11वीला अभ्यास केला असेल, फ्लुइड मोझाईक मॉडेल अभ्यास केला असेल. सेल मेम्ब्रेन असा एक सेल आहे, त्या सेलमध्ये सपोज दिस इज द ॲनिमल सेल. ॲनिमल सेलला सेल वॉल नसते ना, सेल मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. हा प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये सर्वात जास्त काय असते, लिपिड असणार आहे. तर त्याचे स्ट्रक्चर जर बघितलं, लिपिड, असं लिपिड, दिस इज द वन लेअर ऑफ लिपिड. तर तुम्ही अभ्यास केला असेल असं वाटतंय मला. दिस इज द वन लेअर ऑफ द लिपिड. तसं त्याच्या दुसऱ्या बाजूला आणखीन एक लेअर लिपिड आहे. दिस इज कॉल्ड लिपिड बाय लेअर स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. लिपिड बाय लेअर स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो दिस इज ऍक्च्युअली प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या दोन्ही बाजूला काय असणार आहे, लिपिड असणार आहे. सो दिस इज द लिपिड. ओके, हा लिपिड आहे आणि त्याच्यामध्ये काय असतं, प्रोटीन. दिस इज द प्रोटीन. म्हणजे प्रोटीन त्यामध्ये कमी असतं, सर्वात जास्त काय असणार आहे, लिपिड असणार आहे. आणि हा लिपिडच्या एका बाजूला जर एक मोलिक्युल असेल तर सोल्यूट असेल तर हा सोल्यूट जर लाइपोफिलिक असेल तर, लाइपोफिलिक आहे. लाइपोफिलिक म्हणजे काय, लाइपोफिलिक म्हणजे लिपिड मध्ये सॉल्युबल असेल तर लाइपोफिलिक. लाइपोफिलिक म्हणजे तेलामध्ये सॉल्युबल असेल तर, म्हणजे डिझॉल्व्ह होत असेल, म्हणजे एखादं तेलात जर मिसळत असेल तर त्याला आपण लाइपोफिलिक म्हणायचं. तर सपोज हा मोलिक्युल लाइपोफिलिक आहे. लाइपोफिलिक असेल तर इथे लिपिड असल्यामुळे ते लिपिडमध्ये ते सॉल्युबल आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. डिझॉल्व्ह झाल्यानंतर हा केमिकल आहे अगदी आराम, विथआउट एनी रेसिस्टन्स, हा पार्टिकल किंवा
लाइपोफिलिक मॉलिक्यूल त्याच्या आत येऊ शकतं, आत असं येणार आहे आणि पुन्हा खाली सरकणार आहे आणि नंतर हे सायटोप्लाझम मध्ये सहजपणे सायटोप्लाझम मध्ये ते येऊ शकतात. कधी येणार आहे? लाइपोफिलिक असेल तर, म्हणजे लिपिड मध्ये सॉल्युबल असेल तर. सपोज एक मॉलिक्यूल ते लिपिड मध्ये सॉल्युबल नाहीच आहे, लिपिड मध्ये सॉल्युबल नसेल तर ते पाण्यामध्ये सॉल्युबल आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणायचंय? हायड्रोफिलिक सबस्टन्स म्हणायचंय. म्हणजे पाण्यामध्ये सॉल्युबल आहे पण लिपिड मध्ये सॉल्युबल नाहीच आहे, सो इट इज नॉन एज ए हायड्रोफिलिक सबस्टन्स. असे एक हायड्रोफिलिक सबस्टन्स जर असेल तर हे हायड्रोफिलिक सबस्टन्स या मेम्ब्रेन मधून सायटोप्लाझम मध्ये येणे फार डिफिकल्टी आहे, तर मुश्किल आहे ते आत येणे थोडा अडचण आहे. कशामुळे? बिकॉज इथं लिपिड असल्यामुळे, लिपिड असल्यामुळे हे हायड्रोफिलिक मॉलिक्यूल ते रिजेक्ट करणार आहे आणि लाइपोफिलिक असेल तर त्याला अट्रॅक्ट करणार आहे आणि त्यामध्ये सॉल्युबल होणार आहे आणि ह्या सायटोप्लाझमच्या बाजूला त्याला अगदी आराम ते आत येऊ शकते. पण एखादं हायड्रोफिलिक असेल तर, म्हणजे पाण्यामध्ये सॉल्युबल आहे, लिपिडमध्ये सॉल्युबल नाहीच आहे, त्याला काय म्हणायचं? हायड्रोफिलिक मॉलिक्यूल म्हणायचं आहे. हा हायड्रोफिलिक मॉलिक्यूल आत येण्यासाठी तिथे डिफिकल्टी होतो आणि लिपिड असल्यामुळे. मग त्यावेळेला काय करणार आहे? तिथं एक कॅरियर मॉलिक्यूलची मदत घेणार आहे. इथं कॅरियर मॉलिक्यूल, हा कॅरियर मॉलिक्यूल आहे. हा कॅरियर मॉलिक्यूल अगदी आराम हे लाइपोफिलिक किंवा ते लिपिड मधून ते आत येऊ शकते आणि शेवटी इथपर्यंत येणार आहे. इथं आल्यानंतर त्या सोल्यूट आले तर सोल्यूटला सायटोप्लाझम मध्ये सोडणार आहे, सायटोप्लाझम मध्ये सोडले तर सोडल्यानंतर हे कॅरियर मॉलिक्यूल काय करणार आहे? पुढे जाऊन इथं बसणार आहे त्या ठिकाणी जाऊन बसणार आहे. असं काही कॅरियर मॉलिक्यूल या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आहे. दिस मॉलिक्यूल्स हेल्पिंग टू ट्रान्सपोर्ट some of the hydrophilic molecules from outside the plasma membrane into the plasma membrane, means into the cytoplasm. सायटोप्लाझम मध्ये येण्यासाठी त्याला मदत करणार आहे. असं मदत करणे म्हणजे त्याला फॅसिलिटेट केले. मदत करणे म्हणजे आपण शब्द वापरणार आहे फॅसिलिटेट केले, फॅसिलिटेट, नॉट फेलिसिटेट. फॅसिलिटेशन म्हणजे काय? मदत करणे. फॅसिलिटेट केलेलं आहे. कोणी फॅसिलिटेट केले? हे कॅरियर मॉलिक्यूल फॅसिलिटेट केलेलं आहे. असं ट्रान्सपोर्टेशनला आपण काय म्हणतो? आपण फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्टेशन म्हणायचं आहे. म्हणून त्याचे डेफिनेशन असायला आलेलं आहे, ऍब्सॉर्प्शन ऑफ द सोल्यूट विथ द हेल्प ऑफ ए कॅरियर मॉलिक्यूल इज नॉन एज ए फॅसिलिटेटेड डिफ्युजन. लक्षात ठेवायचं, प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये सर्वात जास्त लिपिड असणार आहे, प्रोटीन कमी आहे, त्यामुळे लिपिड मध्ये जे मटेरियल सॉल्युबल आहे ते मटेरियल अगदी आराम सायटोप्लाझम मध्ये येऊ शकते. आणि लिपिड मध्ये सॉल्युबल नसेल तर किंवा पाण्यामध्ये सॉल्युबल असेल तर, म्हणजे हायड्रोफिलिक सबस्टन्स जर असेल तर या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून आत येणे जरा डिफिकल्टी आहे. मग त्यावेळेला एखादं मॉलिक्यूलची मदत घेणार आहे, म्हणजे त्याला फॅसिलिटेशन करावं लागणार आहे आणि हा कॅरियर मॉलिक्यूल या सोल्यूटला अट्रॅक्ट करून घेणार, अटॅचमेंट करून घेणार आहे आणि या कॅरियर मॉलिक्यूल आत येत असताना या हायड्रोफिलिक मॉलिक्यूल त्याला पण घेऊन येणार आहे आणि ते हायड्रोफिलिक मॉलिक्यूलला सायटोप्लाझम मध्ये सोडते आणि पुन्हा हे कॅरियर मॉलिक्यूल आहे त्या ठिकाणी जाऊन बसणार आहे. सो दॅट इज नॉन एज अ फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आता फॅसिलिटेटेड डिफ्युजनला no energy is not essential, no energy is required, very important, no energy is required, is not required. म्हणजे फॅसिलिटेटेड डिफ्युजनला काय नको? एनर्जी नको. एनर्जी नको असेल तर त्याला काय म्हणायचंय? पॅसिव्ह प्रोसेस म्हणायचं. तर एनर्जी जर नको असेल तर त्याला पॅसिव्ह म्हणायचं. सो ऍक्च्युअली फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणजे काय आहे? पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ सोल्यूट with the help of a carrier molecule is known as a facilitated diffusion म्हणायला हरकत नाही. बिकॉज facilitated diffusion not requiring any energy, ATPची काही गरज नसल्यामुळे so it is a facilitated diffusion is a passive process, but at the same time it requiring a concentration gradient. It require concentration gradient. जर concentration gradient जर नसेल तर हा प्रोसेस होणार नाही. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे सपोज हे मॉलिक्यूल, हा मॉलिक्यूलचे प्रमाण हे सायटोप्लाझमच्या बाहेरच्या बाजूला किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आउटसाइड मध्ये जास्त आहे आणि आत कमी आहे, इथं कमी आहे. हे बघा इथं 3च आहे, इथं 4-5 आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस मॉलिक्यूल इज मोर आउटसाइड द सेल अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस मॉलिक्यूल इज लेस इन द सायटोप्लाझम. याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. हे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असेल तर फॅसिलिटेटेड डिफ्युजन होणार आहे, नसेल तर फॅसिलिटेटेड डिफ्युजन होणार नाही. सो दॅट इज द फॅसिलिटेटेड डिफ्युजनचे थोडं माहिती तुम्हाला तर मिळालंय. आता आपण बघणार आहे वॉटर पोटेन्शियल. व्हॉट इज ऍक्च्युअली वॉटर पोटेन्शियल? ठीक आहे ना? काय अडचण असेल तर मला नंतर विचारा किंवा मेसेज करा. आता आपण बघणार आहे वॉटर पोटेन्शियल. व्हॉट इज ऍक्च्युअली वॉटर पोटेन्शियल? सर्व पॉइंट आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे.
GATE मध्ये अनेक प्रश्न विचारणार आहे वॉटर पोटेन्शियल रिलेटेड. वॉटर पोटेन्शियल. सो व्हॉट इज ऍक्च्युअली वॉटर पोटेन्शियल? वॉटर पोटेन्शियल बघण्याच्या अगोदर केमिकल पोटेन्शियल काय आहे आपण बघूया. केमिकल पोटेन्शियल. सो व्हॉट इज द केमिकल पोटेन्शियल? केमिकल पोटेन्शियल मीन्स एका सिस्टम मध्ये एखादं केमिकल असेल तर, सपोज हे एक बॉक्स आहे, या बॉक्स मध्ये अनेक केमिकल आहे, केमिकल मॉलिक्यूल आहे, डिफरंट केमिकल मॉलिक्यूल्स आहे. हे प्रत्येक केमिकल मॉलिक्यूलला एक कायनेटिक एनर्जी आहे. ओके, दिस कायनेटिक एनर्जी पोसेस्ड बाय दिस केमिकल मॉलिक्यूल इज नॉन एज अ केमिकल पोटेन्शियल. तर त्याला केमिकल पोटेन्शियल म्हणतो. आता हा केमिकल मॉलिक्यूलच्या ठिकाणी जर पाणी असेल तर, H2O असेल तर आपण काय म्हणायचं? हा H2O चे कायनेटिक एनर्जी, त्याला काय म्हणतो आपण? वॉटर. H2O म्हणजे पाणी आहे ना, त्याला वॉटर पोटेन्शियल म्हणायचं. सो वॉटर पोटेन्शियल सांगण्याच्या अगोदर आपण केमिकल पोटेन्शियल काय बघायचं? एखाद्या सिस्टम म्हणजे एखाद्या भांडीमध्ये, एखाद्या बॉक्समध्ये काही केमिकल्स आहे. हे केमिकल्स कंटिन्युअसली मूव्हिंग कंडिशन मध्ये असणार आहे, एका ठिकाणी स्थायिक नसणार आहे, बिकॉज इट हॅज द कायनेटिक एनर्जी. And this kinetic energy, according to this kinetic energy, the molecule will move here and there. That kinetic energy possessed by a chemical molecule is known as a chemical potential. And if in the place of the chemical, if water is there, म्हणजे ते केमिकलच्या ठिकाणी पाणी जर असेल तर आपण काय म्हणायचं? वॉटर पोटेन्शियल म्हणायचं. सो व्हॉट इज द वॉटर पोटेन्शियल? द एनर्जी, कुठला एनर्जी? द कायनेटिक एनर्जी पोसेस्ड बाय वॉटर मॉलिक्यूल इज नॉन एज वॉटर पोटेन्शियल. वॉटर पोटेन्शियल नेहमी आपण ते रिप्रेझेंट करण्यासाठी साई हा चिन्ह वापरणार आहे. साई कसं लिहिणार आहे? असं लिहिणार आहे. साई. आता वॉटर पोटेन्शियल एका सिस्टमचे एचं वॉटर पोटेन्शियल 5 आहे असं सांगण्यासाठी वॉटर पोटेन्शियल असं लिहायचं. वॉटर पोटेन्शियल. सो वॉटर पोटेन्शियल ऑफ ए सिस्टम इज 5. ओके, सो वॉटर पोटेन्शियल इज रिप्रेझेंटेड बाय साई म्हणून एक साइन आहे, म्हणजे अल्फा बीटा गामा साठी सारखा असं एक साई म्हणून एक चिन्ह असते. हे चिन्ह वापरून आपण असं करून इथं W लिहिले ते वॉटर पोटेन्शियल आहे. आणि ते चिन्ह वापरायचे इथं एस जर लिहिले सोल्यूट पोटेन्शियल आहे, आणि जे चिन्ह वापरायचे इथं P लिहिले प्रेशर पोटेन्शियल आहे. सो हे पोटेन्शियल साठी वापरतोय आपण पोटेन्शियल. इथं W लिहिले वॉटर पोटेन्शियल, एस लिहिले सोल्यूट पोटेन्शियल, P लिहिले प्रेशर पोटेन्शियल. ओके, आता हे त्याचे युनिट काय आहे? वॉटर पोटेन्शियलचे युनिट. द वॉटर पोटेन्शियल युनिट इज युजली पास्कल. पास्कल मध्ये ते मोजायचे असते. पास्कल किंवा ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पास्कल नसेल तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर, एवढं ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे असं आपण म्हणू शकतो. सो दॅट इज वॉटर पोटेन्शियल म्हणजे काय आहे आणि त्याचं चिन्ह कसं वापरायचं, ते सिम्बल काय आहे आणि त्याचे युनिट काय आहे. सो वॉटर पोटेन्शियल कॅन बी राईट इन द फॉर्म ऑफ द साई आणि विथ W. आणि पास्कल और ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज द युनिट ऑफ द वॉटर पोटेन्शियल. ओके, एवढं कळालं ना. आता प्युअर वॉटरचे वॉटर पोटेन्शियल किती आहे बघायचं आपण. प्युअर वॉटर शुद्ध पाणी आहे, डबल डिस्टिल्ड वॉटर आहे, शुद्ध पाणी, त्याचे वॉटर पोटेन्शियल किती आहे? त्याचे वॉटर पोटेन्शियल 0 असते. ओके, प्युअर वॉटरचे वॉटर पोटेन्शियल 0 आहे, हे लक्षात ठेवायचे, फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता हे प्युअर वॉटर मध्ये आपण काय करतो? त्यामध्ये सोल्यूट ऍड करतो. सोल्यूट. असं एक बीकर आहे, ते बीकर मध्ये आपण प्युअर वॉटर घेतलेलं आहे. ओके, हे प्युअर वॉटर आहे. हे प्युअर वॉटर मध्ये हे प्युअर वॉटरचे वॉटर पोटेन्शियल, आता असं लिहिलं चालतं ना, वॉटर पोटेन्शियल 0 आहे. आता काय करतो आपण? त्यामध्ये सोल्यूट टाकणार आहे. सोडियम क्लोराईड, फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड त्यामध्ये टाकणार आहे. हे सोडियम क्लोराईड त्यामध्ये टाकल्यानंतर त्याचे वॉटर पोटेन्शियल काय होतं? वॉटर पोटेन्शियल काय होणार आहे? तर आता आपण आधी म्हटलेलं आहे वॉटर पोटेन्शियल म्हणजे काय आहे? वॉटर मॉलिक्यूलचं कायनेटिक एनर्जी, ते एनर्जीला आपण काय म्हणायचं? वॉटर पोटेन्शियल म्हणायचं. म्हणजे एखादं बीकर मध्ये फक्त पाणी असेल तर ते पाण्याचं, फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्यूलचं एक 1000 वॉटर मॉलिक्यूल आहे, प्युअर वॉटर. म्हणजे 1000चे वॉटर मॉलिक्यूलचे प्रेशर, एक मॉलिक्यूलचे प्रेशर ऍड करायचं आपल्याला. सपोज एक्स मिळाले. ठीक आहे, आता आपण त्यात सोल्यूट ऍड केलं. सोल्यूट ऍड केलं तर काय होणार आहे? ते मिक्स होणार नाही, पाण्याचं प्रमाण कमी होणार आहे. सोल्यूट त्यामध्ये ऍड केलेलं आहे. जेवढं सोल्यूट ऍड करतो तेवढं पाण्याचं एनर्जी कमी होणार, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल कमी होणार आहे. वॉटर मॉलिक्यूल कमी झाले, हे एक्स मधून काहीतरी वजा करावं लागणार, वाई वजा करावं लागणार. म्हणजे सोल्यूट ऍड केल्यानंतर काय होतो? हे वॉटर पोटेन्शियल डिक्रीज होणार आहे. सोल्यूट ऍड केल्यानंतर वॉटर पोटेन्शियल डिक्रीज. कधी डिक्रीज होणार आहे? सोल्यूट ऍड केल्यानंतर वॉटर पोटेन्शियल डिक्रीज होणार आहे. तर आता आपण एक स्केल असं घेतलंय, असं स्केल आहे, त्याचे 0 इथं आहे आणि वॉटर पोटेन्शियल इथं आहे. दिस इज द वॉटर पोटेन्शियल, प्युअर वॉटरचे वॉटर पोटेन्शियल.
सर त्याच्या या साईडमध्ये +1 असणार आहे, +2 असणार आहे, +3 असणार आहे आणि ह्या साईडकडे गेले -1, -2, -3 असं असणार आहे. आता वॉटर पोटेन्शियल सोल्यूट ऍड केल्यानंतर काय झाले, वॉटर पोटेन्शियल कमी झाले. म्हणजे हे प्लस कडे जाणार का मायनस कडे जाणार आहे का, मायनस कडे जाणार आहे. सर म्हणजे सोल्यूट ज्या वेळेला प्युअर वॉटरमध्ये सोल्यूट ऍड करतो त्याचे वॉटर पोटेन्शियल डिक्रीज होणार आहे आणि ते नेगेटिव्ह कडे जाणार आहे. ओके, सो water potential of a solution is always negative. एक सोल्युशनचे वॉटर पोटेन्शियल ऑलवेज नेगेटिव्ह असणार आहे. तर कधी सोल्युशन होणार आहे, सोल्वंट प्लस सोल्यूट आहे. सोल्वंट म्हणजे पाणी, त्यात सोल्यूट ऍड करतो. सोल्वंट म्हणजे पाणी, पाण्याचे वॉटर पोटेन्शियल मॅक्सिमम 0 म्हणजे मॅक्सिमम आहे, त्यामध्ये सोल्यूट ऍड केले, वॉटर पोटेन्शियल डिक्रीज झाले. म्हणजे एक सोल्युशनचे वॉटर पोटेन्शियल कधी नेगेटिव्ह असणार आहे, कधी पॉझिटिव्ह नसणार आहे. असं जर विचार केले, एखादा सेल, या सेलमध्ये पाणी असतात, आपण म्हणलेलं त्यामध्ये 95% पाणी असतं, 95% पाणी, तरी सुद्धा 5% सोल्यूट आहे ना, ते सोल्यूट 5% आहे. म्हणजे हे सायटोप्लाझम म्हणतो आपण किंवा प्रोटोप्लाझम म्हणतो आपण, किंवा त्यातले प्लांट सेल असेल तर त्यामध्ये आपण ते सेल सॅप म्हणतो आपण. हे सेल सॅप मध्ये सुद्धा 95% पाणी असणार ना, आणि थोड्या प्रमाणामध्ये त्यात सोल्यूट असणार आहे. सो इनसाइड द सेल द वॉटर पोटेन्शियल इज ऑलवेज नेगेटिव्ह असणार आहे. कारण इनसाइड द सेल प्रोटोप्लाझम म्हणा किंवा सायटोप्लाझम म्हणा, त्यामध्ये काहीतरी डिझोल्व झालं असतं, त्यामुळे वॉटर पोटेन्शियल इनसाइड द सेल इज ऑलवेज नेगेटिव्ह, ते पॉझिटिव्ह होणार नाही. पॉझिटिव्ह कधी येणार आहे, पॉझिटिव्ह म्हणजे 0 येणार आहे आणि प्युअर वॉटरचे ते 0 येणार आहे. ओके, आता व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघा, वॉटर ऑलवेज मूव्हिंग फ्रॉम लेस नेगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल टू मोर नेगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल. आता हे बघा, आपले स्केल असं आहे, हे 0 आहे, हे -1 आहे, हा -2 आहे, हे -3 आहे, चला असं आहे. सो दिस इज द मॅक्सिमम वॉटर पोटेन्शियल आहे, वॉटर पोटेन्शियल मॅक्सिमम. आणि त्यामध्ये सोल्यूट ऍड केलं, सोल्यूट ऍड केलं तर -1 मध्ये आले, पुन्हा सोल्यूट ऍड केले -2 मध्ये आले, पुन्हा सोल्यूट ऍड केले -3 मध्ये आले. आता एक प्रश्न विचारतो, -1 मध्ये जास्त पाणी आहे का, -2 मध्ये जास्त पाणी आहे का? -1 मध्ये मोर वॉटर आहे, बरोबर आहे, मोर वॉटर. सोल्यूट ऍड केले, पुन्हा ते -2 मध्ये येणार आहे, म्हणजे -2 मध्ये लेस वॉटर आहे. वॉटर ऑलवेज मूव्हिंग फ्रॉम मोर वॉटर टू लेस वॉटर, बरोबर आहे, मोर वॉटर टू लेस वॉटर. सो वॉटर ऑलवेज मूव्हिंग फ्रॉम लेस नेगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल टू मोर नेगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, वॉटर ऑलवेज मूव्हिंग लिहून घ्या, ऑलवेज मूव्हिंग फ्रॉम less negative water potential to more negative water potential. हे तुम्हाला पक्क समजले पाहिजे किंवा क्लिअर झाले पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. -1 मध्ये सोल्यूट कमी आहे, -2 मध्ये सोल्यूट जास्त आहे. -1 मध्ये सोल्यूट कमी म्हटलं तर पाणी जास्त आहे, -2 मध्ये सोल्यूट जास्त आहे म्हटलं तर पाणी कमी आहे. म्हणजे पाणी हे मायनस कडे जात असताना पाणी कमी होत राहणार आहे, सोल्यूट वाढणार आहे. ओके, सो वॉटर ऑलवेज मूव्हिंग फ्रॉम लेस नेगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल टू मोर नेगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल. हे पक्का करून टाका, त्याला धरून प्रश्न विचारणार आहे. ओके, आता डिफ्युशन प्रेशर डेफिसिट आणि हे वॉटर पोटेन्शियलचे काय रिलेशन आहे आपण बघूया. आपण डिफ्युजन प्रेशर डेफिसिट, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट इज इक्वल टू वॉटर पोटेन्शियल. हे वॉटर पोटेन्शियल इक्वल असणार आहे. सर बट द मॅग्निट्यूड इज द सेम बट डिरेक्शन इज डिफरंट. वॉटर डिफ्युजन प्रेशर डेफिसिट हे नेहमी पॉझिटिव्ह असते, पॉझिटिव्ह, आणि वॉटर पोटेन्शियल इज ऑलवेज नेगेटिव्ह. There is a relation between these. Diffusion pressure deficit is equal to water potential, but water potential is a negative and diffusion pressure deficit is a positive. आता आपल्याला जर एखाद्या क्वेश्चन मध्ये असं दिलंय, वॉटर पोटेन्शियल ऑफ ए सिस्टम इज ए, सिस्टम ए, वॉटर पोटेन्शियल असं द्यायचं, वॉटर पोटेन्शियल ऑफ ए सिस्टम ए इज 5. What is the meaning of that? Water potential of a system A is 5 means it is a -5. Okay, diffusion pressure deficit DPD, diffusion pressure deficit of a system A is 5. What is the meaning? It is a +5. Okay, so water potential कुठे असेल तर ते नेगेटिव्ह इंडिकेट करतो आणि डिफ्युजन प्रेशर तेवढंच असणार आहे पण ते नेगेटिव्ह असणार आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं. आता ऑस्मोटिक प्रेशर बघायचं, ऑस्मोटिक प्रेशर.
osmotic pressure is equal to osmotic potential. It is equal to osmotic potential. आता नवीन एक टर्म तिथे दिसते. What is osmotic potential? Osmotic potential means आपण एखादं सोल्युशन मध्ये म्हणजे पाणीमध्ये वॉटर पोटेन्शियल 0 आहे, त्यामध्ये आपण सोल्यूट ऍड केले. सोल्यूट ऍड केल्यानंतर हे वॉटर पोटेन्शियल डिक्रीज होतो. किती डिक्रीज झालेलं आहे? -1 डिक्रीज झालेलं आहे. दिस -1 इज नॉन एज द सोल्यूट पोटेन्शियल. त्याला सोल्यूट पोटेन्शियल म्हणायचं. म्हणजे एखादं शुद्ध पाण्यामध्ये आपण सोल्यूट ऍड केल्यानंतर किती वॉटर पोटेन्शियल कमी होतो, ते कमी झालेले वॉटर पोटेन्शियल त्याला काय म्हणायचं? सोल्यूट पोटेन्शियल म्हणायचं. दिस सोल्यूट पोटेन्शियल इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशरचे आपण बघितले, शुद्ध पाण्याचे ऑस्मोटिक प्रेशर 0 असणार आहे आणि त्यामध्ये सोल्यूट ऍड केले, ऑस्मोटिक प्रेशर तयार होणार आहे. ऑस्मोटिक पुन्हा सोल्यूट ऍड केले, ऑस्मोटिक प्रेशर वाढणार आहे. म्हणजे जेवढं सोल्यूट ऍड करतो तेवढं ऑस्मोटिक प्रेशर वाढणार आहे आणि जेवढं सोल्यूट ऍड करतो तेवढं ऑस्मोटिक सोल्यूट पोटेन्शियल तिथं वाढणार, म्हणजे वॉटर पोटेन्शियल कमी होणार आहे. जेवढं वॉटर पोटेन्शियल कमी झालेलं आहे तेच आहे सोल्यूट पोटेन्शियल. म्हणजे सोल्यूट पोटेन्शियल इज ऑलवेज व्हॉट इज नेगेटिव्ह. सोल्यूट पोटेन्शियल नेगेटिव्ह असते, ऑस्मोटिक प्रेशर हे पॉझिटिव्ह असणार आहे आणि सोल्यूट पोटेन्शियल दिस इज नेगेटिव्ह, हे नेगेटिव्ह असणार आहे. पण दोन्ही इक्वल असणार आहे, मॅग्निट्यूड इक्वल असणार आहे. हे 5 असेल तर हे पण 5 असणार आहे, हे 5 असेल तर हे पण 5 असणार आहे. ओके, सो दॅट इज अ रिलेशन बिटवीन ऑस्मोटिक प्रेशर आणि ऑस्मोटिक पोटेन्शियल. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे ऑस्मोटिक पोटेन्शियलच आहे. ओके, आता टर्गर प्रेशर, दुसरं एक वर्ड टर्गर प्रेशर. काय टर्गर प्रेशर म्हणजे एखाद्या सेलमध्ये पाणी आत गेल्यानंतर हा पाणी त्याच्या भिंतीमध्ये अप्लाय करणारे प्रेशर त्याला आपण टर्गर प्रेशर म्हणतो आपण. आणि त्याचे भिंत ते पाणीमध्ये प्रेशर अप्लाय करतो ऑपोजिट, दॅट इज नॉन एज द वॉल प्रेशर. ओके, आणि या प्रेशरला टर्गर प्रेशराने, हे टर्गर प्रेशरला आपण काय म्हणतो? प्रेशर पोटेन्शियल म्हणतो आपण. प्रेशर पोटेन्शियल. टर्गर प्रेशर इज ऑल्सो नॉन एज प्रेशर पोटेन्शियल आहे. टर्गर प्रेशर किती आहे ते दॅट इज प्रेशर पोटेन्शियल आहे. आणि प्रेशर पोटेन्शियल त्यामुळे हे ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, म्हणजे वॉटर पोटेन्शियल ऑलवेज नेगेटिव्ह आणि सोल्यूट पोटेन्शियल इज ऑलवेज नेगेटिव्ह, बट प्रेशर पोटेन्शियल इज ऑलवेज पॉझिटिव्ह. Why? Because solute potential pressure potential means turgor pressure आहे, that is a positive. ओके, हे लक्षात ठेवायचे, हा पॉइंट लक्षात ठेवायचा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, आता नेक्स्ट आपण बघणार आहे व्हॉट आर द फॅक्टर अफेक्टिंग द वॉटर पोटेन्शियल. हे वॉटर पोटेन्शियल इफेक्टिव्ह होणार आहे काही फॅक्टर्स लिस्ट आपण तयार करायचं. सो व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स दॅट अफेक्टिंग द वॉटर पोटेन्शियल. काही फॅक्टर्स मी सांगतो. फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर पोटेन्शियल. तर वॉटर पोटेन्शियल असं लिहिलं तर चालतंय, तुम्हाला पण फेमिलराईज व्हायचं ना. ठीक आहे, हे एक पॉइंट आहे. कॅपिलरी वॉटर इज एसेन्शियल. कॅपिलरी वॉटर आपण ऍब्सॉर्प्शन बघायला लागलाय, नुसतं वॉटर पोटेन्शियल बघत नाही. ऍब्सॉर्प्शन, हे ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी कॅपिलरी वॉटरची गरज आहे. आपण आधी म्हटले सॉइल मध्ये 4 डिफरंट टाईप पाणी असते म्हटले. एक पाणी म्हणजे सॉइल पार्टिकल असते. हे सॉइल पार्टिकलचे मध्ये असं ट्यूब सारखं तयार झालंय, हे ट्यूबला आपण काय म्हणतो? कॅपिलरी म्हणतो आपण. असं कॅपिलरी वॉटर असेल तर ते फोर्स, कॅपिलरीचे फोर्स असतात, ते कॅपिलरी सरफेस टेन्शन, हे फोर्स तिथं असण्याची गरज आहे. म्हणजे वॉटर पोटेन्शियल होण्यासाठी काय पाहिजे? कॅपिलरी वॉटरचं गरज आहे. एक पॉइंट. आता दुसरे एक पॉइंट आहे, रेट ऑफ वॉटर अब्सॉर्प्शन इज मॅक्सिमम ॲट अ सॉइल टेम्परेचर. म्हणजे हे सॉइल मध्ये जे टेम्परेचर असते ते टेम्परेचर सुद्धा हे वॉटर पोटेन्शियल इफेक्ट होतं, सॉइल टेम्परेचर. आणि योग्य टेम्परेचर आहे, हा टेम्परेचर योग्य टेम्परेचर फॉर द वॉटर पोटेन्शियल डेव्हलप टेम्परेचर इज नियर अबाउट 20 डिग्री सेंटीग्रेड to 30 degree centigrade is the suitable temperature for the effective temperature affecting the water potential effect होणार आहे टेम्परेचर आहे. ओके, आता तिसरे पॉइंट सांगतो, हाई कॉन्सन्ट्रेशन सोल्यूट इन सॉइल वॉटर. म्हणजे सॉइल वॉटर, इथं सॉइल आहे, इथं सॉइल मध्ये पाणी आहे, ते पाण्यामध्ये असलेले हाई कॉन्सन्ट्रेशन सोल्यूट भरपूर आहे. समजा सोल्यूट भरपूर आहे म्हणजे हाई कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इन सॉइल वॉटर रिड्यूस द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. म्हणजे इथं सोल्यूट जास्त असेल तर ते सोल्यूट ऍब्सॉर्ब करून घेणार, पाणी जास्त ऍब्सॉर्ब करून घेणार नाही सोल्यूट जर जास्त असेल तर. हाई कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन सॉइल वॉटर
reduce the rate of absorption. म्हणजे वॉटर पोटेन्शियल आहे, वॉटर पोटेन्शियल तिथे कमी होणार आहे. म्हणजे आपण आधी म्हटलं ना, फ्रॉम द लो water potential, less negative water potential, it will go to the more negative water potential म्हटलेलं आहे. सोल्यूट जास्त म्हटलं तर हे वॉटर पोटेन्शियल पुन्हा कमी 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 चाललेलं आहे, म्हणजे नेगेटिव्हिटी वाढणार आहे. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ solute in soil that also affecting the water potential. Solute in soil. ओके, हे सर्व एकमेव रिलेटेड आहे. आता नेक्स्ट पॉइंट मी सांगतो, पुअरली एरेटेड सॉइल. जर सॉइल पुअरली एरेटेड असेल तर, पुअरली एरेटेड सॉइल म्हणजे काय, सॉइल मध्ये पाणी कमी असेल तर, म्हणजे पाऊस पडले नाही, आपण पाणी ओतले नाही ते मातीमध्ये, झाडाला पाणी नाही दिले तर असं याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन, पुअर ऍब्सॉर्प्शन आहे, वॉटर ऍब्सॉर्प्शनला इफेक्ट होतो, वॉटर ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित होणार नाही, वॉटर पोटेन्शियलला इफेक्ट होतो, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढणार नाही. पुअरली एरेटेड म्हटलं तर पाणी कमी असेल तर सोल्यूट वाढणार आहे, त्यामुळे पुअरली ऍब्सॉर्प्शन, पाणी व्यवस्थित ऍब्सॉर्ब होणार नाही, पुअर ऍब्सॉर्प्शन आहे. ओके, आता नंबर 5 पॉइंट बघा, इन्क्रीज्ड ट्रान्सपिरेशन. जर ट्रान्सपिरेशन वाढले, ट्रान्सपिरेशन, increased transpiration. What is the transpiration? Transpiration increase. Suppose increase, transpiration increase. That accelerate the rate of absorption of water. So actually आपण इथं काय अभ्यास करायला लागलाय, factor affecting the water potential ने factor affecting the water absorption हे घ्यायचं होतं. वॉटर पोटेन्शियल आपण लिहिलेलं, वॉटर ऍब्सॉर्प्शन. वॉटर ऍब्सॉर्प्शनला काय काय फॅक्टर्स गरज आहे. एक कॅपिलरी वॉटर असले पाहिजे, टेम्परेचर 20 to 30 डिग्री सेंटीग्रेड मध्ये असले पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन सोल्यूट इन द सॉइल मध्ये जास्त असेल तर ऍब्सॉर्प्शन कमी होतो, त्याच्या कारण म्हणजे वॉटर पोटेन्शियल आहे. पुअरली एरेटेड सॉइल म्हणजे सॉइल मध्ये पाणी कमी आहे किंवा पाऊस पडले नाही आणि झाडाला आपण पाणी नाही दिले, म्हणजे जास्त ऍब्सॉर्प्शन होणार नाही. आणि ट्रान्सपिरेशन रेट इन्क्रीज झाले, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर विल इन्क्रीज. व्हॉट इज अ ट्रान्सपिरेशन बघूया आपण. ट्रान्सपिरेशन म्हणजे असं एक प्लांट असेल तर त्याच्या लीफ, ते लीफ मधून पाणी बाहेर जातं, त्याला स्टोमॅटा असतं ना, स्टोमॅटा आहे, ते स्टोमॅटा मधून पाणी बाहेर जाणार आहे, त्याला म्हणायचं ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन ऍक्च्युअली मीन्स व्हॉट इज रिमूव्हल ऑफ द वॉटर इन द फॉर्म ऑफ द वेपर. वेपरवरून पाणी बाहेर जाणार आहे. हे पाणी बाहेर जात असताना त्याचे एक टेन्शन पडतो, टेन्शन खाली मुळापर्यंत असतं, म्हणजे त्याला रूट पर्यंत असणार आहे, त्यामुळे ट्रान्सपिरेशन इन्क्रीज झाले, वॉटर ऍब्सॉर्प्शन वाढणार, इन्क्रीज वॉटर ऍब्सॉर्प्शन, इन्क्रीज वॉटर ऍब्सॉर्प्शन, इन्क्रीज होणार, म्हणजे पाण्याच्या ऍब्सॉर्प्शनला इफेक्टिव्ह होणारे काही फॅक्टर्स. कॅपिलरी वॉटर, कॅपिलरी असेल तर पाणी ऍब्सॉर्ब होणार आहे, टेम्परेचर एवढं असेल तर ऍब्सॉर्ब होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन सोल्यूट जास्त असेल तर ते ऍब्सॉर्ब होणार नाही, त्याला कारण म्हणजे वॉटर पोटेन्शियल डिक्रीज झालेलं आहे. पुअरली एरेटेड म्हणजे सॉइल मध्ये पाणी कमी असेल तर ते ऍब्सॉर्ब होणार नाही. ट्रान्सपिरेशन वाढले, हे ट्रान्सपिरेशन मुळे एक पुलिंग फोर्स इथं अप्लाय होतो, असं वाढणार पाणीला, पाणी वरती वाढण्यासाठी ते मदत करतो, त्यामुळे जास्त पाणी वरती ऍब्सॉर्ब करून घेता येतं. सो दिस आर द फॅक्टर्स दॅट अफेक्टिंग द ऍब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर. ओके, आता पुढचा एक पॉइंट आपण बघणार आहे, प्लास्मोलायसिस म्हणून एक पॉइंट बघायचं. प्लास्मोलायसिस, व्हॉट इज ऍक्च्युअली प्लास्मोलायसिस, डीप्लास्मोलायसिस एक्सेट्रा. ओके, प्लास्मोलायसिस. प्लास्मोलायसिस मीन्स, सपोज आपल्याकडे एक सेल आहे, चला हा सेल आपण कशामध्ये ठेवतो, या सेल आपण एक हायपरटोनिक सोल्युशन मध्ये ठेवणार आहे, हे हायपरटोनिक सोल्युशन आहे. सपोज दिस इज द सेल, हा सेल आहे आणि ते सेल आपण एक भांडीमध्ये ठेवतो, एक बीकर मध्ये ठेवतो, ते बीकर मध्ये हायपरटोनिक सोल्युशन आहे. हायपरटोनिक सोल्युशन कसं तयार करायचं, मीठ टाकायचं, शुद्ध पाण्यामध्ये मीठ टाकले, हायपरटोनिक सोल्युशन तयार होतो. असं जर तयार झाले, हे सेल मध्ये आपल्याला माहिती आहे त्याच्या आत काय असतं, त्याच्या आत प्लास्मा मेम्ब्रेन आहे, दिस इज द प्लास्मा मेम्ब्रेन. हे सेल वॉल आहे, सेल वॉलच्या आत प्लास्मा मेम्ब्रेन आहे. तर प्लास्मा मेम्ब्रेनच्या आत काय असते, प्लास्मा मेम्ब्रेनच्या आत व्हॅक्यूल असतात. ओके, सो प्लास्मा मेम्ब्रेन काही ठिकाणी ते प्लास्मा सेल वॉल अटॅचमेंट झालेलं आहे, इथं अटॅचमेंट झालेलं आहे, इथं अटॅचमेंट झालेलं आहे. ओके, आणि त्याच्या आत लार्ज व्हॅक्यूल आहे, प्लांट सेल आहे, त्यामध्ये व्हॅक्यूल आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट सेल. इथं न्यूक्लियस एका बाजूला गेलं असते. ओके, त्यामध्ये पुन्हा सायटोप्लाझम मध्ये गोल्गी बॉडी, लायसोसोम, माइटोकॉन्ड्रिया सगळं आहे तिथं. असं एक सेल आहे, या सेल आपण कुठे ठेवले, एक हायपरटोनिक सोल्युशन मध्ये ठेवलेलं आहे. हायपरटोनिक सोल्युशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, कॉन्सन्ट्रेशन मोर आहे.
असं सोल्युशन मध्ये आपण जर ठेवले तिथं काय होणार आहे, एक्सोस्मोसिस होणार आहे. व्हॉट इज एक्सोस्मोसिस आपण पाठीमागे अभ्यास केलेले आहे. एक्सोस्मोसिस मीन्स या सेल मध्ये असलेले पाणी बाहेर जाणार आहे. सॉरी, पाणी बाहेर जाणार आहे. कशामुळे पाणी बाहेर गेलेलं आहे, आता हे सगळं तिथं अप्लाय होतो. ऑस्मोटिक प्रेशर अप्लाय होणार आहे, वॉटर पोटेन्शियल अप्लाय होणार आहे, सगळं अप्लाय होणार आहे. तर इथं हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन म्हटलं तर वॉटर पोटेन्शियल मोर नेगेटिव्ह आहे. आणि इथे जे आत जे सायटोप्लाझम आहे त्यामध्ये हायपोटोनिक सोल्युशन आहे, कंपॅरेटिव्हली हायपोटोनिक सोल्युशन आहे. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे पाणी जास्त असणार आहे आणि वॉटर पोटेन्शियल इथं कमी असणार आहे. आता सपोज वॉटर पोटेन्शियल -2 आहे, इथं हायपरटोनिक सोल्युशन असल्यामुळे भरपूर पाणी सोल्यूट टाकलेलं आहे, त्यामुळे त्याचे वॉटर पोटेन्शियल -10 आहे. आपण म्हटलंय वॉटर मुव्हिंग फ्रॉम हायर लो लेस वॉटर पोटेन्शियल टू मोर वॉटर पोटेन्शियल, मोर नेगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल, लेस नेगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल टू मोर नेगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल, त्यामुळे पाणी बाहेर जाणारच आहे. ठीक आहे, असं जर गेले आणि एक वेळ असं येणार आहे, असं दिसणार तुम्हाला, ते सेल आहे ते सेलमध्ये ते प्लास्मा मेम्ब्रेन आहे, ते प्लास्मा मेम्ब्रेन थोडं ते सेल वॉल मधून डिटॅच झालेले दिसते आपल्याला. बघा असं थोडं जास्त नाही, बारीक असं त्याचं सेल वॉल मधून ते लूज झालेले दिसते, काही ठिकाणी ते अटॅचमेंट झालेलं आहे. सर दिस इज नॉन एज ते फ्लॅक्सिड सेल, या कंडिशनला म्हणायचं फ्लॅक्सिड कंडिशन, फ्लॅक्सिड. ओके, चला आणि काही एक 10 मिनिटांनी आपण असं बघितलेलं आहे. पुढच्या 10 मिनिटांनी जर बघितलं की सेलचं कंडिशन असं होणार आहे, हे सेल असं होऊन जातात. बघा दिस इज द सेल, हा सेल वॉल आहे, सेल वॉल असल्यामुळे त्याला काही चेंजेस होणार नाही. ओके, आता काय होतो की सेल सायटोप्लाझम म्हणजे प्लास्मा मेम्ब्रेन त्यातनं डिटॅच होतो आणि ते चुरगळणार, ते प्लास्मा मेम्ब्रेन प्रोटोप्लाझम आणि असं चुरगळते, हे बघा असं होतं, असं होणार आहे. चले, सो दिस सेल इट इज नॉन एज द प्लास्मोलायझ्ड सेल, या सेलला म्हणायचं प्लास्मोलायझ्ड सेल म्हणायचं, प्लास्मोलायझ्ड सेल. And this process is known as a plasmolysis. This is known as a plasmolysis. So what is a plasmolysis? Plasmolysis means एक नॉर्मल सेल आपण हायपरटोनिक सोल्युशन मध्ये ठेवले, त्या सेलच्या आत असलेले पाणी बाहेर जाते, बाहेर गेल्यानंतर सुरुवातीला ते प्लास्मा मेम्ब्रेन त्या सेल वॉल मधून डिटॅच होतो, त्या कंडिशनला फ्लॅक्सिड म्हणायचं. आणखीन थोडा वेळ जर ठेवले त्यातले भरपूर पाणी बाहेर जाणार आहे आणि या प्रोटोप्लाझम मध्ये असलेले पाणी कमी पडत असल्यामुळे द प्रोटोप्लाझम बिकम श्रिंकिंग, इज नॉन एज अ श्रिंकिंग ऑफ द प्रोटोप्लाझम. हे प्रोटोप्लाझम श्रिंकिंग होतो आणि त्यामुळे काय होतो, हे प्लास्मा मेम्ब्रेन हे सेल वॉल मधून डिटॅच होतो, काही ठिकाणी ते अटॅचमेंट झालेले दिसते. दिस कंडिशन इज श्रिंकिंग ऑफ द protoplasm is known as what is plasmolysis, and the cell is with the shrinked protoplasm is known as a plasmolyzed cell. आता एक प्रश्न विचारतो, इथं रिकामी जागा दिसते, हे जागेमध्ये कोणत्या प्रकारचं पाणी असतं, कुठल्या प्रकारचे पाणी त्यामध्ये असणार आहे, नक्की हे पाणी बाहेरून आलेले पाणी तिथं असणार आहे. बाहेरून आलेले कुठले पाणी, हायपरटोनिक सोल्युशन आहे, त्यामुळे या ठिकाणी हायपरटोनिक सोल्युशन असणार आहे. हे प्रश्न मागं पण मी सांगितलेलं आहे. ओके, सो दॅट इज द प्लास्मोलायसिस आणि फ्लॅक्सिड कंडिशन. आता उलट बघायचं आपण. ठीक आहे, आता हा सेल आहे, हे सेल आपण एक हायपोटोनिक सोल्युशन मध्ये ठेवायचं, हायपोटोनिक सोल्युशन हे श्रिंक झालेलं आहे. पण या ठिकाणी आपण हायपोटोनिक सोल्युशन घेतो, हायपरटोनिक सोल्युशन काढून टाकलंय, हायपोटोनिक सोल्युशन घेणार आहे. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय, पाणी भरपूर असणार आहे, सोल्यूट कमी असणार आहे. असं जर ठेवलंय, हा सेल पुन्हा काय होतो, हे सेल पुन्हा त्याच्या सायटोप्लाझम आणि प्रोटोप्लाझम, हे प्रोटोप्लाझम पुन्हा फुगणार आहे आणि त्याच्या आत पाणी, कशामुळे फुगलेलं आहे, ते आत पाणी गेल्यामुळे. हायपोटोनिक सोल्युशन जर ठेवले, हे पाणी आत जाणार आहे, हे पाणी जर आत गेल्यानंतर पुन्हा हे सरळ मध्ये येणार आहे आणि सेल आपण नॉर्मल शेप मध्ये येणार आहे. दिस इज नॉन एज अ डीप प्लास्मोलायसिस, प्लास्मोलायसिस, डीप प्लास्मोलायसिस, प्लास्मोलायसिस. सो डीप प्लास्मोलायसिस कशामुळे झालेलं आहे, एंडोस्मोसिस मुळे झालेले आहे, पाणी आत आल्यामुळे झालेलं आहे. पाणी आत यायला लागले, टर्गर प्रेशर वाढणार आहे, टीपी वाढणार आहे, टीपी वाढल्यानंतर हे वॉल त्याच्यामध्ये प्रेशर अप्लाय करतो, वॉल प्रेशर येणार आहे. ज्यावेळेला टीपी, टर्गर प्रेशर आणि वॉल प्रेशर दोन्ही इक्वल होतो आणि त्यावेळेला पुन्हा पाणी आत येणार नाही. तर असं कंडिशन त्यावेळेला आपण टर्जड सेल म्हणायचं. द सेल इज फुल्ली टर्जड. हे फुल्ली टर्जड म्हणजे फुगलेले सेल, पूर्णपणे फुगलेले सेल आहे आणि त्यामध्ये कधी पाणी आत येणार नाही. म्हणजे फुल्ली टर्जड सेल मध्ये कधी पाणी आत येणार नाही. ओके, सो दिस इज द प्लास्मोलायसिस. प्लास्मोलायसिस झाल्यामुळे काय होतो, एक तरी सुरुवातीला फ्लॅक्सिड होतो, नंतर प्लास्मोलायसिस होतो
आणि प्लास्मोलायसिस झालेले सेल आपण शुद्ध पाणीमध्ये ठेवले, हायपोटोनिक सोल्युशन मध्ये ठेवले, ते डीप्लास्मोलायसिस होतो आणि सेल बिकम टर्जड. ओके, सो टीपी बिकम इक्वल टू, अशा कंडिशन मध्ये टीपी बिकम ऑस्मोटिक प्रेशर, हे दोन्ही इक्वल होणार आहे. टीपी आणि ऑस्मोटिक प्रेशर दोन्ही इक्वल होणार आहे. दोन्ही इक्वल होत असेल तर डिफ्युजन प्रेशर डिफिसिट आपण म्हटले दॅट ऑल्सो बिकम 0, म्हणजे त्याला ताण पडणार नाही, सेलला ताण पडणार नाही. भरपूर पाणी आता गेलं ना, त्यामुळे ताण पडणार नाही आणि ते पाणी पिणार नाही. ओके, सो दॅट इज डीप्लास्मोलायसिस, प्लास्मोलायसिस अँड फ्लॅक्सिड आणि टर्जिड कंडिशन, हे पॉइंट लक्षात ठेवायचे. ओके, आता आपण एक पार्ट इथं संपवलेला आहे. आता नेक्स्ट आपण पाथवे ऑफ द वॉटर प्रोसेस म्हणून एक पार्ट आपण अभ्यास करायचा. ओके, आज थँक्यू व्हेरी मच. आणि हे सगळं पुन्हा एकदा वाचून बघा आणि एनसीईआरटी पुस्तकामध्ये आणि स्टेट बोर्डमध्ये सेम दिलेलं आहे. ओके, रीड इट अगेन अँड अगेन.